जगदीशा श्री दत्तात्रेय सुता श्री द्वारावतिकारची द्रुपवरा श्री गुंडमाच्युता श्री चक्रेश परात्परा भवहरा योगेश्वरा स्वामिया साष्टांगे नितनम्र वंदनासे श्री पंचकृष्णासया श्री पंचकृष्णासया श्री गोपाल कृष्ण श्री कृष्ण मंदिर कलशावर मूर्ती स्थापना या निमित्ताने आपण सर्व एकत्रित जमलो आहोत। या मंगलमय प्रसंगी संपन्न होत असलेली ही धर्मसभा, या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेले आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर बोरी निवासी महंत श्री परशुराज बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष असलेले ज्यांचा या गावाशी एक स्नेहाचा परंपरेचा अन्वय आहे, ऋणानुबंध आहे, असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री हर्षिकर बाबाजी कुसळम, ज्यांच्यावर या कार्यक्रमाची स्वागत अध्यक्ष पदाची जी जबाबदारी सोपवलेली आहे, असे आमचे सन्मित्र स्नेही आचार्य महंत श्री पठाणकर बाबाजी बदनापूर, ज्यांच्या शुभ हस्ते हा धर्मध्वज फडकवला गेला, असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर खानापूर निवासी श्री बाबुळगावकर बाबाजी, ज्यांच्या शुभ हस्ते मंदिर उद्घाटन झालं, असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री अविराज बाबाजी, आपण सर्व ज्यांना ऐकण्यासाठी आलेलो आहोत, आम्ही सुद्धा ज्यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत, असे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, उत्कृष्ट असे भागवताचार्य, संगीत प्रवाचक, संगीत रसने श्री सुदामराज शास्त्रीजी कोठी जालना इंदेवाडी, ज्यांच्या शुभ हस्ते कलशारोहण झालं, असे वैराग्य मूर्ती, अनेकांच्या धर्माला संरक्षक असलेले, धर्मवृद्धीला निमित्त असलेले श्री प्रहदमुनी दादाजी अंकुर्णेकर जाधववाडी, व आपण सर्वच ज्यांनी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने परिश्रम घेतले, खऱ्या अर्थाने जे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत, ज्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला, असे या कार्यक्रमाचे ज्यांनी प्रास्ताविक केलं, असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री विश्वनाथ बाबाजी कोठी, परभणी जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष। खरं तर मी आज आपल्याशी जे संवाद साधतोय तो त्यांच्या प्रेरणेमुळे आणि आग्रहामुळे मी आपल्याकडे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। उपस्थित सर्वच संत महंत, कुसळमून आलेल्या तपस्विनी विजुताई, तपस्विनी संगीताताई खेडकर गोरी, तपस्विनी उमाईसाबाई अंबिका, आणि आपण सर्व या दगदगीच्या काळामध्ये, या धावपळीच्या जीवनामध्ये आपला असा अनमोल वेळ या सत्कार्यासाठी लावणारे आपण सर्व भाग्यवान सद्भक्त मंडळी, माता भगिनी आणि बालमित्र, सर्वप्रथम मी या सभेचं दीपप्रज्वलन करून अधिकृत उद्घाटन झालं असं जाहीर करतो। आजचा दिवस बंधूंनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा आणि भाग्याचा हा क्षण आहे, कारण आपण सर्व या मंदिर उद्घाटन, कलशारोहण, मूर्ती स्थापना या कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत, मुख्य घटक आहोत। आपण संसारामध्ये जीवन जगत असताना अहर्निशी सुखाच्या शोधामध्ये धडपडत असतो, सुखाच्या शोधामध्ये प्रयत्न करत असतो। मग ते सुख आपल्या गरजा पूर्ण करण्याचे असेल अथवा ते भौतिक सुख साधण्याचे असेल, मनुष्य हा अहोरात्र अथक परिश्रम करत असतो आणि या परिश्रमाला सामोरं जात असताना तो अनेक वेळा हतबल होतो, निराश होतो आणि अस्थिर होतो। आणि अशा हतबल, निराश, अस्थिर मनाला धीर देणारी जागा म्हणजे सज्जनोय मंदिर आहे।
परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, जे अंतर निर्माण झालेलं आहे, ते अंतर कमी करण्याची जागा जर कोणती असेल तर ती जागा म्हणजे सज्जनोरे मंदिर आहे. मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येक दिवसागणिक काहीतरी अंतर कमी करण्याचा, अंतर जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्यामध्ये आणि ज्या सुखामध्ये जे अंतर निर्माण झालेले ते अंतर कमी करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे अंतर निर्माण झालेले ते अंतर जवळ करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपलं घर जर पत्र्याचं असेल, शेजारच्याचं घर जर स्लॅबचं असेल तर आपल्या पत्रामध्ये आणि त्या स्लॅबमध्ये जे अंतर निर्माण झालेलं आहे ते अंतर कमी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपल्याकडे मोटरसायकल नसेल, शेजाऱ्याकडे मोटरसायकल असेल तर आपण मोटरसायकल मधला आणि आपल्यामध्ये जे अंतर निर्माण झालेले ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. पण परमेश्वरामध्ये जे अंतर निर्माण झालेले, परमेश्वरामध्ये आपल्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा निर्माण करण्यासाठी आपण काय करत असतो याचा विचारही आज करणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे मूर्तिप्रकाशकार आचार्य केशवराज व्यास अतिशय सुंदर ओळी सांगतात की माझे मानस कठीण वरी आवडी उत्कंठा हीन म्हणून अंतरले श्री चरण जगद्गुरूंचे. परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे त्याचं कारण शोधत असताना ते सांगत असतात की माझे मानस कठीण. सज्जनो, आपलं मन जे आहे ते कठीण होत चाललेलं आहे, कठोर होत चाललेलं आहे. आणि त्या कठोर मनामध्ये त्या ईश्वराच्या भक्तीचं बीजारोपण होणं शक्य नाही. अहो, साधा नियम आहे, आपल्याला जर एखादं झाड लावायचं असेल तर ते आपण पाषाणावर लावतो का? आपण एखाद्या खडकाळ जागेत लावतो का? जर साधं झाड जर एखाद्या कठोर जागेत येत नसेल, एखादा वृक्ष जर पाषाणावर येत नसेल तर मग त्या ईश्वराच्या भक्तीचं जे बीजारोपण आहे, ते भक्तीचं जे अंकुर आहे ते कठोर मनामध्ये कशा प्रकारे ते येऊ शकत? येत नाही. त्यासाठी जमीन ही सुपीक असावी लागती, त्यासाठी जमीन ही नरम असावी लागती, त्यासाठी जमीन ही भुसभुशीत असावी लागती. सज्जनो, आपल्या मनाची तीच अवस्था आहे. आपल्या मनामध्ये ओलावा असायला पाहिजे, आपल्या मनामध्ये मृदुता असायला पाहिजे, तरच आपल्याला त्या ईश्वराच्या भक्तीचं बीजारोपण आपल्या हृदयामध्ये होईल. आणि हा ओलावा कशाने प्राप्त होईल? हा ओलावा तुम्हाला आज जे आपलं मंदिर उद्घाटन झालेले त्या मंदिरामध्ये आपण दर्शनाला जात असाल तर आपल्यात ओलावा निर्माण होईल. आपण तिथं आरतीला जासाल तर तुमचं मन कोमळ होईल. आपण तिथं जाऊन 5 घंटे स्मरण करसाल, आरतीला जासाल, त्या मंदिराचा उपयोग आपल्या जीवनात करून घेसाल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचं जे कठोरता निर्माण झालेली ती कमी होण्याला मदत होईल. माणसं कठोर झाल्यामुळे फक्त परमेश्वर दूर गेला अशातला भाग नाही बनतो. तुम्ही पाहत असता की माणसं कठोर झाल्यामुळे माणसं माणसापासून दूर झालेली आहेत. माणसं घरामध्ये सुद्धा आपल्या माणसापासून सुद्धा दूर झालेली आहेत, समाजापासून दूर झालेली आहे. याचं कारण जर तुम्ही शोधलं तर याचं कारण आहे की तुमच्या ठिकाणी कठोरपणा आलेला आहे. आज मनुष्य कोणाच्या सुखानं सुखी व्हायला तयार नाही, कोणाच्या दुःखानं दुःखी व्हायला तयार नाही. या उलट काही ठिकाणी अशी परिस्थिती, कोणाच्या दुःखामध्ये लोक आनंद मानायला लागलेले, कोणाच्या सुखामध्ये लोक दुःखी व्हायला लागले. आणि ही सगळी अवस्था जी निर्माण झालेली आहे ही सगळी मनाच्या कठोरतेमुळे झालेली आहे. आणि म्हणून केशवराज पुढे सांगतात की वरी आवडी उत्कंठा येणं, म्हणजे मन कठण झाल्यानंतर मनाच्या ठिकाणची जी आवडी आहे, मग ती परमेश्वराची असेल, समाजाची असेल, परिवाराची असेल, ही सगळी आवडी तुमच्या मनातली निघून गेलेली आहे. आणि म्हणूनही अंतरले श्री चरण जगद्गुरूंचे. आणि या दोषामुळे, या मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या दोषामुळे परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर निर्माण झालेलं आहे. ते अंतर दूर करायचं असेल तर आपल्याला त्या मंदिराचा सदुपयोग करून घ्यावा लागेल. परमेश्वरानं काय अपेक्षा केलेली आहे तुमच्याकडून? तो भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरं काहीही लागत नाही. फक्त त्यांनी एवढी अपेक्षा केलेली की त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलेले त्या तत्वज्ञानानुसार आपलं जीवन आपण वाटचाल करावी, तो आचार विचार आपल्या जीवनात उतरवा, एवढी माफक अपेक्षा परमेश्वरानं तुमच्याकडून केलेली आहे. बंधूंनो, इथे दीपप्रज्वलनाची सेवा माझ्या हस्ते संपन्न झाली. हा दिवा इथे का ठेवला गेला असावा, तो इथे का प्रज्वलित केला गेला असावा, त्या पाठीमागे कोणता अर्थ तुम्हाला आम्हाला गणित होतो? आहे की नाही? पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस लाईट अस्तित्वात नव्हती त्या काळामध्ये संध्याकाळ झाली, अंधार निर्माण झाला की प्रत्येक घरामध्ये दिवा प्रज्वलित केला जात होता.
कारण की तो अंधार नष्ट करण्यासाठी आणि प्रकाश निर्माण करण्यासाठी तो दिवा प्रज्वलित केला जातो. प्रस्तुत काळामध्ये आपण पाहतो की मंदिरामध्ये दिवा लावला जातो किंवा तुम्ही लोक तुमच्या घरी जी देवपूजा आहे, जी देवघर आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही दिवा लावता. तो जो मंदिरातला दिवा आहे, तुमच्या घरात जो तुम्ही दिवा लावता, तो तुमच्या भक्तीचा, तुमच्या आवडीचा, ईश्वराप्रती असलेला जे भाव आहे त्या समर्पणाचा तो प्रतीक म्हणजे दिवा आहे. आणि इथे जो दिवा आहे तो हा ज्ञानाचा प्रतीक असलेला हा दिवा आहे. आपण शाळेच्या भिंतीवर सुविचार वाचलेले असतात, त्यामध्ये एक सुविचार असाही असतो की ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. म्हणजे ज्ञान हे घराघरापर्यंत, घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत ज्ञान पोहोचवणं, त्याने ज्ञानी बनणं हे अत्यंत गरजेचं आहे. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा ज्ञानाची महती सांगत असताना भगवद्गीतेत सांगतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगामध्ये दुसरी कोणतीही नाही, अशी महिमा आमच्या गोपालकृष्ण परमात्मानं भगवद्गीतेत सांगितलेली आहे. याही पलीकडे सांगतात आमचे श्री चक्रधर स्वामी की ज्ञान मोचक आहे, की ज्ञानानं सुद्धा या जीवाचं मुंचन होत असते, मोचक होत असते. खरं तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वप्रथम जर या ज्ञानाच्या दिव्याचं जे प्रज्वलन कोणी केलं असेल तर 11व्या शतकामध्ये आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने ज्ञानाचं दीप प्रज्वलन केलेलं आहे. आणि दीप प्रज्वलन करून सर्वसामान्य माणसाला भक्तिमार्ग प्रकाशित करून देण्याचं कार्य आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी केलेला आहे. लीळाचरित्रातील एक प्रसंग आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची संध्याकाळची वेळीची आरोहणा झालेली आहे. त्यानंतर आचार्य आणि बाईसाहेब आणि इतर जे भक्त आहेत त्यांची जेवण आटोपलेली आहेत. स्वामी एका ओट्यावर विराजमान झालेले आहेत, आसनस्थ झालेले आहेत. भक्तिजनही स्वामींच्या समोर येऊन बसलेले आहेत. आणि आता भगवंत त्यांना परावर ज्ञानाचं निरूपण करत असतात. खऱ्या अर्थाने या जीवाला जन्म मृत्यूपासून मुक्त करण्याचं जे तत्व आहे, जीवनमुक्तीचा जो सिद्धांत आहे, तो तत्वज्ञान, तो सिद्धांत भगवंत त्यांना प्रतिपादन करत असतात. निरूपण सुरूच आहे. बराच वेळ झालेला आहे. बाईसांना आता थोडीशी झोप येत आहे आणि बाईसा झोपण्यासाठी निघून जातात. प्रभू मात्र आचार्यांना, इतर भक्तिजनांना निरूपण चालूच असते. काही वेळानंतर बाईसांना ज्यावेळेस जाग येते त्यावेळेस बाईसांच्या लक्षात येते की अजूनही निरूपण प्रभू करतच आहेत. बाईसाही तिथे येऊन पोहोचतात. पाहतात तर ज्या दिव्याच्या प्रकाशामध्ये निरूपण सुरू आहे त्या दिव्यातले तेल आता संपत आलेलं आहे. बरं दुसरं तेल टाकावं तर ते तेलही शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून बाईसा भगवंतांना, सर्वज्ञांना आमच्या विनंती करतात की बाबा पुढे विरोधी वातीशी तेल नाही, की बाबा आता हे निरूपण तुम्ही थांबवा, दिवा विजत आलेला आहे आणि दुसरंही तेल आपल्याकडे शिल्लक नाही. पण प्रभूची प्रवृत्ती मात्र निरूपणाची आहे. प्रभूची प्रवृत्ती निरूपण थांबवण्याची नसती. उलट ते बाईसांना म्हणतात की बाई वातीचं तेल सरे तरी डोचे तूप घाला. स्वतः भगवंत म्हणतात की दिव्याचं जर तेल संपलं असेल तर आमच्या आरोग्यासाठी, आमच्या भोजनेसाठी जे तूप तुम्ही ठेवलेलं आहे ते तूप तुम्ही या दिव्यात टाका, पण हा दिवा आम्ही विझू देणार नाही आणि हे जे निरूपण आहे आता थांबणार नाही. आणि हाच तो दिवा, तो ईश्वरी ज्ञानाचा प्रतीक जो चक्रधर स्वामींनी 11व्या शतकामध्ये लावलेला आहे, तो आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये विझू न घेण्याचं कार्य या सर्व संत मंतांनी केलेलं आहे. गरज आहे फक्त आपल्याला त्या ज्ञानानुसार वाटचाल करण्याची, ते ज्ञान आपल्याला आपल्या कृतीत उतरवण्याची. तरच आपल्या खऱ्या अर्थाने जीवाचा जो जीवन प्रवास आहे तो प्रकाशाच्या दिशेने होईल. नाहीतर आपला प्रवास हा अंधाराच्या दिशेने चालू आहे. सर्वज्ञ श्री गोपालकृष्ण महाराजांनी गीतेत सांगत असताना, भक्ती करत असताना काय करायला पाहिजे असं सांगत असताना भगवंत म्हणतात की सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुची. सर्व धर्माचा त्याग करायला भगवान गोपालकृष्ण परमात्माने सांगितलेला आहे. आणि या श्लोकामधला एक शब्द अतिशय महत्वाचा आहे. आम्ही लोक लक्ष देत नाही. लक्ष दिल्यानंतर ते
कृतीत आणत नाही. भगवंतांना स्पष्ट सांगितलं की मामेकम, मला फक्त एकट्याला शरण या. अतिशय स्पष्ट आज्ञा भगवंतानं केलेली आहे. जर भगवंताला शरण आला तर हम तो सर्व पापेभ्य, मी आम्ही तुम्हाला सर्व पापापासून मुक्त करू आणि मोक्ष इष्यामी मा शुच, की तुम्हाला जे परमेश्वराचं आनंदमय जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला तुम्हाला प्राप्त करून घेऊ, तुम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून मुक्त करू. म्हणून आपला हा जीवन प्रवास हा योग्य दिशेने असायला पाहिजे. आपला प्रवास वेळेचे बंधन आहे. पहिलेच कार्यक्रम उशिरा झालेला सुरू आहे आणि आपल्याला प्रमुख वक्ते बरेच आहेत. त्यामुळं आयोजकांना जी संधी दिली, आपल्या सर्वांनी शांतचित्तानं ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. आपण आपल्या ईश्वर भक्तीचा जो मार्ग आहे तो दृढतेनं आपण त्याच्यावर चलावी. परमेश्वराची कृपा तुमच्या सर्वांवर असावी, तुमच्या ठिकाणी धर्मवृद्धी व्हावी ही शुभकामना व्यक्त करून माझ्या लांबलेल्या विचारांना थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.